नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 8-9 दिवसापूर्वी एक न्यूज व्हायरल झाली किंवा एक जी-आर व्हायरल झाला, मी व्हायरलच म्हणेल. हा तो एक जी-आर होता आणि त्यावरच आपण चर्चा करणार आहे. आजची जी आपली हेडलाईन आहे किंवा टायटल जे आहेत ते, की खरंच तलाठीची परीक्षा ही एमपीएससी कडे गेली का? मुद्दाम मी ते क्वेश्चन मार्क केलेलं आहे. याचं उत्तर तुम्ही पण सांगायचं जरा प्रयत्न करा. गेल्या 8 दिवसापासून कर्मयोगीची पूर्ण टीम असेल, अमोल सर असेल, आम्ही सर्व असू. आम्ही याच गोष्टीचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जवळपास 8 दिवस लागले ह्या व्हिडिओसाठी. किंबहुना जी-आर आल्या लगेच व्हिडिओ पण टाकू शकला असता व्ह्यूजसाठी आम्ही, बट ते योग्य वाटलं नाही. त्यामुळे सध्या 2 गोष्टीवर आपण बोलणार आहे, की तो जी-आर खरंच खरा आहे की नाही, आणि दुसरा म्हणजे जर एमपीएससी कडे खरंच पेपर जाणार असेल तर पुढे काय करायचं. सगळ्यात पहिले जो कथित जी-आर आपण ज्याला म्हणू, मुद्दामून कथित म्हणतोय मी, की एक टेलिग्रामवरचं मोठं चॅनल आहे. त्या टेलिग्रामच्या मोठ्या चॅनलवरती एक छोटीशी लाईन होती खाली, की तलाठी भरती परीक्षा आता एमपीएससी कडे, आणि हा एक स्क्रीनशॉटचा फोटो होता. सर्वप्रथम जर कोणता जी-आर जर येत असतो ना, त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी सही शिक्का, संबंधित जो काही अधिकारी असेल त्याचं नाव, कुठे ना कुठेतरी शिक्का किंवा इथे महाराष्ट्र शासनाचं नाव असलं पाहिजे. ते नाव इथं मिसिंग वाटलं. पहिली गोष्ट ही. दुसरी, जरी नाव मिसिंग होतं पण हे कुठून उचललेलं आहे त्यांनी किंवा स्क्रीनशॉट कुठून आला याचं देखील कोणी स्पष्टीकरण दिलं नाही. मी सर्व टेलिग्रामवाल्यांना विचारतो ज्यांनी टाकले, म्हणजे एका मोठ्या चॅनलचं त्यांनी बघितलं आणि सर्वांनी तेच टाकलं. शेकडो लोकांनी तो व्हिडिओ पण बनवून टाकला की एमपीएससी कडे ही परीक्षा गेली. दुसरं माझं असं म्हणणं आहे त्या टेलिग्रामवाल्यांना, पण तुम्ही पीडीएफ का बरं नाही टाकली? कारण की याच्यावरनं कुठेच असं मेन्शन होत नाही की हे सरकारी म्हणजे ऑथराइज हे कुठं मला वाटतच नाही जी-आर. आणि याच्यावरती नेमकी माहिती पण काय दिलेली आहे, बिंदू नामावलीबाबत जरी दिलेली असली ना, पण ती माहिती कोणी टाकलेली याचा कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे कोणत्या ऑफिसमधनं ते आले, मग आपण त्याच्यावर कसं काय म्हणणार की एमपीएससी कडे ही परीक्षा गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण असं पर्टिक्युलर म्हटलेलंच नाही. इथे 2 डेट्स आहेत, त्या डेट्स आपण फक्त हायलाइट करू. बघा, याच्यावर जाऊन पण प्रयत्न केला, या आस्थापना नंबर वगैरे, पण तो काय ऑफिशियली आम्हाला भेटला नाही कुठे. 30/1/2026, 31/12/25 आणि खालची एक डेट आहे अजून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत. तर एक बघा ना, इथपर्यंत त्या गोष्टी आहेत, ही कार्यालयात सादर करावी, ही दुसरी गोष्ट आहे. पण इथे कुठेच असं म्हटलं नाही की एमपीएससी कडे कन्फर्म आम्ही देतोय बा. जरी एमपीएससी आपण बघितलं आहे की एमपीएससी ती एक्झाम कंडक्ट करणार आहे अशी अफवा जवळपास वर्षभरापासून आहे. आणि त्या मधल्या कालावधीमध्ये अनेक लोकांनी तलाठीची पण बॅच लॉन्च केली सरळ सेवेच्या वेने. आपण देखील करणार होतो, बट मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की हा कोणता असा थ्रिलर व्हिडिओ नाहीये किंवा निगेटिव्ह करणारा तुम्हाला व्हिडिओ बिलकुल नाहीये. जेवढं मला किंवा आमच्या पूर्ण टीमला वाटतंय की इन डिटेल मध्ये जाऊन याचं कुठे हेच भेटलं नाही की हा नेमका आलेला कुठून आहे हा जी-आर, तथाकथित जी-आर. आणि त्याच्यानुसार आपण कधीच म्हणू शकत नाही की एमपीएससी घेणार आहे किंवा नाही घेणार आहे. मे बी होऊ शकतं पुढे जाणार, त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. पण सद्यस्थितीला जरी ना हा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तुम्ही सुद्धा विचार करा या गोष्टीचा, हा जी-आर नेमका आला कुठून. याचं उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. 6-7 दिवस आम्ही देखील खूप रिसर्च केली, पण नाही पोहोचू शकलो या पीडीएफ पर्यंत तरी. तुमच्यापैकी कोणी पोहोचला असेल तर सांगा. त्यामुळे 7-8 दिवस पूर्ण गेले की, आणि आता राहिल्या 2 गोष्टी. एक एवढं तर कन्फर्म आहे की तलाठी जर भरती झाली, एक तर एमपीएससी घेईल किंवा सरळ सेवा घेईल. सरळ सेवेसाठी आपला अप्रोच तोच आहे. आणि जर असं झालं की हा जी-आर खरा ठरलाच, जो की नाहीये बट ठरलाच खरा, आणि एमपीएससी कडे ती परीक्षा गेली, तर ती सरळ सेवाच राहील असं अमोल सरांचं, माझं, आमचं सर्वांचं म्हणणं आहे. काय याच्या मागचं कारण ते पण समजून घ्या. तर मी अमोल सरांना आज इथे बोलवतो, ते तुम्हाला सांगतील. त्यांच्या बऱ्यापैकी प्रेडिक्शन हे बरोबर असतात आणि ते तुम्हाला सांगतील की नेमकं एमपीएससी कडे जाणार कसं काय, आणि जर गेलंच तर पुढे काय होऊ शकतं. त्याच्यानंतर पुन्हा आपण बोलू. मी अमोल सरांना बोलवतो. ठीक आहे. बघा, आपण दोन्ही पण पॉइंट ऑफ व्ह्यू ना विचार करू. जर तुमची जी तलाठी भरती, जो आता व्हायरल जो सर बोलताय की व्हायरल जो स्क्रीनशॉट आहे, आणि आता कोठेही तुम्हाला जी-आर किंवा कागदपत्रे काही सापडलेला नाही, आम्हाला पण काही सापडलेला नाही. पण आपण जर 2 पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला की जर ही तलाठी भरती ही तुमची वाली समजा एमपीएससी कडे गेली, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट येते का, जर एमपीएससी कडे गेले तर एमपीएससी सरळ सेवा थ्रू घेणार का कंबाईन मध्ये टाकणार. कारण जी एक एक्झाम असते बघा कंबाईनची पण, त्याच्यामध्ये ग्रुप सी, तर ग्रुप सी मध्ये टाकणार का ही तलाठी भरती जर एमपीएससी कडे गेले. आणि जर ग्रुप सी मध्ये जर टाकली तर मग ग्रुप सी ला तर तुम्हाला काय बरं पूर्व परीक्षा आहे, आणि तुम्हाला काय बरं मुख्य परीक्षा आहे. लक्षात ठेवा.
म्हणजे तुमची प्रोसेस पण काय होते बरं, लेंदी वाटते. त्याच्यात नुसतं फक्त तलाठी भरती बाबत आहे का, जर सगळ्या सरळ सेवा जर ग्रुप सी मध्ये जर टाकल्या तर मग जी ग्रुप सी ची ऍड आहे ही तुमची वाली 7,000 8,000 जागा इतकी. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं गेलं तर 2023 ला ग्रुप सी मध्ये 7,000 जागा आल्या होत्या, तर त्यावेळेस मेरिट लागलं होतं फक्त किती मार्काला माहितीये का, 19 मार्काला मेरिट लागलं होतं. मग आता जर सगळ्या सरळ सेवा जर एमपीएससी ने कंडक्ट केल्या आणि ग्रुप सी मध्ये जर टाकल्या तर पूर्व परीक्षेचा तो 7-8-10,000 जागांचा जो मेरिट असेल तो पूर्णपणे खाली पडेल. म्हणजे 10 मार्काला सुद्धा मेरिट लागेल. आता हा 10 मार्कावाला मुलगा मुख्य परीक्षेला पाठवायचा का, किंवा मुख्य परीक्षेचा पण काय लागेल बरं निकाल, तुमचा जे मेरिट राहील ते पण काय लागेल बरं, कमी लागेल. परत दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुमचे ग्रुप सी मध्ये टाकल्या तर त्याच्यामध्ये तुमचे जवळपास तलाठी भरती सरळ सेवा भरणारे जवळपास तुमचे किती बरं 10-12 लाख लोक जनता राहते. मग एवढा पेपर कंडक्ट करण्यासाठी एमपीएससी कडे एवढा वर्कफोर्स आहे का? कारण तो वर्कफोर्स टीसीएस वगैरे ज्या कंपन्या होत्या त्यांच्याकडे होत्या, कारण त्यांची फी पण किती होती बरं, 1,000. आता एमपीएससी ला तर याची फी किती राहते ग्रुप सी ची, तुमची वाली 300-400च्या अराउंड राहते. मग तेवढा वर्कफोर्स आहे का तुमच्याकडे? म्हणून मला असं वाटतं का एमपीएससी जी अफवा चालली आहे का कंबाईन मध्ये ग्रुप सी मध्ये टाकेल आणि तलाठी वगैरे यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, तर मला असं वाटतंय का ही तुम्हाला ग्रुप सी मध्ये टाकणार नाही. मग एमपीएससी काय करू शकते, तर एमपीएससी मला असं वाटतं की सरळ सेवा ठेवी. जो तुमचा टीसीएस पॅटर्न होता बघा, तो कोणता पॅटर्न होता तुमचा, टीसीएस म्हणजे तुमचं काय मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग आणि तुमचं काय बरं जीके. तर याच पद्धतीने एमपीएससी काय कंडक्ट करेल बरं, सरळ सेवा कंडक्ट करेल. ओके, मग आता हे प्रत्येक वेळेस तलाठी राहील तुमची वाली, महिला बाल विकास राहील तुमची वाली, बरं आदिवासी विकास राहील. एवढ्या सगळ्या सरळ सेवा एमपीएससी ला कंडक्ट करता येईल का? तर मग त्याच्यासाठी एमपीएससी काय करू शकते याच्यावर जर आम्ही डिस्कशन केलं तर मला असं वाटतंय का संयुक्त सरळ सेवा, बघा संयुक्त काय बरं, सरळ सेवा. मग याच्यामध्ये काय करेल का जेवढ्या सगळ्या सरळ सेवा असतील त्यांची एकच पेपर घेईल, लक्षात ठेवा संयुक्त म्हणून, आणि त्याच्यावरती थोडंसं काय बरं प्रेफरन्स वाईज काय करतील बरं, ते मेरिट लावतील. समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 10 सरळ सेवा त्यांनी ऍड केल्या, मग त्याच्यामध्ये समजा जास्तीत जास्त प्रेफरन्स तलाठीसाठी गेले तर सगळ्यात जास्त मेरिट कशाचं लागेल बरं, तलाठीचं लागेल. त्याच्यापेक्षा कमी कोणाचं असतं तर ती दुसरी सरळ सेवा असेल नगर परिषदेचं त्याचं लागू शकतो वगैरे. तर ती संयुक्त सरळ सेवाद्वारे काय करू शकते बरं, एमपीएससी पेपर घेऊ शकते. पण तुम्ही एक लक्षात घ्या, सरळ सेवाच म्हटलेलं आहे, लक्षात घ्या एमपीएससी न पण काय म्हटलेलं बरं, सरळ सेवा. मग ती टीसीएस न घेऊ किंवा काय करू बरं, एमपीएस न घेऊ, कोणत्याही पॅटर्न मध्ये फरक पडणार नाही. तुमचा तोच पॅटर्न राहील, तुम्ही कोणत्याही पद्धतीने अभ्यास करा, फक्त पॅटर्न सोडू नका. हा फक्त एमपीएससी कडे गेल्याने काय होईल तर तुमची थोडीशी काय बरं विश्वासार्हता आहे ती थोडीशी काय होईल बरं तुमची वाढेल. इकडे थोडंसं तुम्हाला टीसीएस बाबत निगेटिव्ह कमेंट ऐकायला आले असेल ते तुम्हाला एमपीएससी बाबतीत ऐकायला येणार नाही. पण एमपीएससी कडे गेले पण तर एमपीएससी ने पण तो पेपर ऑनलाईन न घेता तो पण काय करायला पाहिजे बरं, पूर्ण हा जसा कंबाईनचा पेपर होता तसा लेखी स्वरूपातच पेपर घ्यायला पाहिजे, सिंगल पेपर घ्यायला पाहिजे. असं सगळं आमचा काय बरं अंदाज आहे. म्हणून तुम्ही पण अभ्यास करताना वाटेवर, आता वेळ नाही, कारण जेव्हा तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस ऍड पडते तर त्यावेळेस सरळ सेवेचे पेपर हे तुमच्या 45 दिवसाच्या आतच होत्या. 45 दिवसामध्ये मुलं काय एवढा सिलेबस कव्हर करू शकणार नाही. मग वाटेवर सरळ सेवा म्हणजे एमपीएससी घेऊ किंवा टीसीएस घेऊ, पॅटर्न तुमचा कोणता आहे, सरळ सेवा, तर त्या पॅटर्नला तुम्ही सोडलं नाही पाहिजे असा आमचा अंदाज आहे. याच पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कारण भरपूर मुलं काय पडते बरं कन्फ्यूज होत आहे एका या व्हायरल फोटोमुळे. बरेच मुलं कन्फ्यूज होत आहे, कारण जर तिने अभ्यास सुरू केला आणि तिचं ग्रुप सी मध्ये टाकली तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा कसा अभ्यास करायचा. परंतु आमचा 99% अंदाज आहे परीक्षा ही काय होईल बरं, सरळ सेवानच होईल, सिंगल पेपर राहील, तोच पॅटर्न राहील, आणि त्या बाबतीमध्ये आपले जे आदेश सर ते पुढे कंटिन्यू करतील. थँक्यू अमोल सर, अतिशय कमी शब्दात त्यांनी एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं सर्वांना. तर जसं की अमोल सरांनी ज्या पॉईंटला एंड केलं तिथून आपण पुन्हा स्टार्ट करू की एमपीएससी घेऊ द्या किंवा टीसीएस घेऊ द्या, 4 सब्जेक्ट कॉमन असणार आहे. मॅथ्स, रिझनिंग, 2 लँग्वेजचे, एक इंग्लिश, दुसरी मराठी आणि जीएस. आता बऱ्याच जणांनी असं मागे उठवलं की एमपीएससी कडे गेलं मग प्री मेन्स होणार. जे शब्द त्यांनी वापरलं वर्कफोर्स तेवढा नाहीये. 10 ते 12 लाख लोक एक साथ पेपर दिले, एवढ्या शाळांमध्ये लोक बसणार कुठून बरं, बसले तर बसले ते आयोगाला प्रिलिमचे 3 लाख पेपर चेक करायला, 2 लाख पेपर चेक करायला 2-3 महिने लागतात. हे पेपर चेक करायला, याची मेनची प्रोसेस काढायला खतरनाक विषय होऊन जाईल तो. वाटत तर नाही. तिथे त्यांनी म्हटलेले एमपीएससी सरळ सेवा, सरळ सेवेने झालं तर हे 4ही विषय आपल्याला शिकावे क्रमप्राप्त आहेत, शिकवावे लागतीलच. आणि तुम्ही जर बघायला गेले जेव्हा केव्हा ऍड येते ना, त्या ऍड पडल्याच्या 2 महिन्यामध्ये पेपर असतो, म्हणजे फक्त विदिन 60 डेज. आणि इथेच आपला विद्यार्थी बांधव, माझे भाऊ बहीण जे थोडेसे मागे राहून जातात की ते तेव्हा अभ्यासाला सुरुवात करतात.
आणि त्यामुळेच आम्ही खूप जाऊन विचार केला, खूप सारे मेसेजेस कॉल्स आले, लोक भेटून गेले की तुम्ही बॅच कधी लॉन्च करताय. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, फक्त बॅच साठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला नाहीये. ज्याला यायचं ते भरपूर लोक येणार आहे, आम्हाला माहित आहे. आणि जर फक्त पैशासाठी ही गोष्ट करायची असते तर जून पासून अफवा चालू आहे. लोकांनी युट्यूबवर तलाठीच्या नावाने किती चॅनल्स बनवले, तलाठ्याच्या फॅक्टऱ्या बनवल्या, काय काय काढले कारखाने वगैरे, मोकार पैसे छापले. आम्हाला ते करायचं असतं, आम्ही तेव्हाच केलेलं असतं. मी तर टॅगलाईन लावून फिरलो असतो की मी एकमेव तलाठी महाराष्ट्रामध्ये जो शिकवत फिरतोय, आता तलाठी घडवणार भावी तलाठी. पण ते आत्ता बोलतोय मी, कारण की असं वाटतंय ती वेळ येणार आहे कधी ना कधीतरी. सो बी रेडी. भले ती 3 महिन्यांनी येऊ, 4 महिन्यांनी येऊ, आता येऊ द्या. पॅटर्न असं वाटतंय 99% आम्हाला देखील की हाच असणार आहे. सो आता आपली जी येणारी बॅच असेल ती TCS प्लस MPSC लेवलची मिक्स करून या 4 सब्जेक्टला आपले ते लेक्चर्स असतील. याचा अर्थ MPSC लेवलची काठिण्य पातळी त्याच्यामध्ये राहील. फॉर एक्झाम्पल इंग्लिश विषय तुम्ही शिकता तर इडियम फ्रेजेस हे फक्त इडियम फ्रेजेस म्हणजे म्हणी, वाक्यप्रचार, ते फक्त TCS चे नसतील तर MPSCच्या PYQ मध्ये काय काय आलेत बुवा एक बेसिक लेवलला ते घेतले जातील. बाकी विषयांचं पण तसंच आहे. प्लस MPSCचे PYQ तर राहतील, प्लस 57 प्लस ज्या प्रश्नपत्रिका आहेत कसल्या TCSच्या तलाठीच्या, तर मी तुम्हाला प्रॉमिस केलंय ते आपण घेणार. ऑनलाईन पण ते युट्यूबवर हळूहळू ती सिरीज प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा तुम्ही, चालूच राहील. आणि या ऍप मध्ये पण राहील आपल्या. आणि भरपूर मेसेजेस कॉल्स येतात, प्रत्येकाला उत्तर देणं हे जमत नसतं. त्यामुळे मी आताच सांगतोय, येस आपली डेट फक्त आपण पुढे घेतोय. 23 फेब्रुवारी 2026 पासून आपण आपली बॅच लॉन्च करतोय. त्याची ऑनलाईन फी फक्त 999 रुपये राहणार आहे मित्रांनो. ही बॅच ऑनलाईन असेल. ज्याला ऑफलाईन करायची नाशिकला त्यांनी 23 फेब्रुवारीच्या आधी येऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करून जावं अकॅडमीमध्ये. अकॅडमीमध्ये ऑफलाईन लिमिटेड ऍडमिशन मिळतील मित्रांनो. आपली सिटिंग कॅपॅसिटी मॅक्सिमम 80 लोकांची आहे. त्याच्यापेक्षा जास्त लोक न बसल्यामुळे मी आधीच सांगतो, पण ऑनलाईन तुम्ही सर्व लोक घेऊ शकतात. त्यातही काही इंट्रोडक्शन डेमो व्हिडिओ असतील ते बघा, मगच वाटलं तर तुम्ही बॅच घ्या. उद्या परवापर्यंत आपण जे काही ऍपचं पोस्टर, ऍपवरती पोस्टर येऊन जाईल ते बघा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आणि आता महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही जी तुम्हाला सांगेल खरंच MPSC कडे गेली का TCS कडे राहिलेले. राहिलं तर आमचा एक्सपिरियन्स मित्रांनो, मी TCS मध्ये मला तलाठीमध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिले 190 पेक्षा जास्ती मार्क आहे. 2 वेळा मी IBPS क्लिअर केलेली आहे भूमी अभिलेख मध्ये. आणि MPSCच्या जवळपास 21-22 मेन झालेले आहे. सरांचाही भरपूर मेनचा अनुभव आहे. बाकीचे जे तज्ञ शिक्षक आहे सगळे तेही अनुभवी आहे. तर तुम्ही विचार करा तुमचा निर्णय काय. पापट पसारा आम्ही मांडणार नाही. जे मुद्दे सुद्धा आहेत तेवढंच बोलणार, तेवढंच करणार. बाकी पूर्णपणे निर्णय हा तुमचा आहे मित्रांनो. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला MPSC मध्येच जायचंय, कारण की ही 1% तो पण चान्स आहे की नाहीच सरळ सेवा झाली, 99% आहे, तर काय करणार. तर माझं अजून पण सर्वांना हेच म्हणणं आहे, तुम्ही साईड बाय साईड MPSCचा देखील अभ्यास करा. माझा पहिला व्हिडिओ पण आठवा, मागच्या व्हिडिओच्या आधीचा, की तुम्ही कळसुबाई न विचार करता माउंट एव्हरेस्टचा विचार करा, म्हणजे MPSC लेवलचा खालची एक्झाम आपोआप क्लिअर होईल. मग त्यासाठी काय करू शकता तुम्ही, तर आपली इंटिग्रेटेड बॅच ही ऍपवरती चाललेली आहे कंबाईन. आणि 2026 साठी हे आपले जस्ट या वर्षीचे रिझल्ट आहे मित्रांनो. ASO हर्षद बागुल हा राज्यामध्ये पहिला ST कॅटेगरीमध्ये. इकडे आपली दीपिका महाले ही नाशिकची पहिली उद्योग निरीक्षिका आणि ही देखील ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिली आहे. या धनश्री मॅडम ह्या देखील या वर्षी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI झालेले आहेत. हे जस्ट 3 महिन्यापूर्वीचे आपले रिझल्ट आहेत 3. आणि तुम्ही विचार करा, हार्डली 100-200 जागा येतात, ते 3 रिझल्ट आपलेत, आपल्या अकॅडमीचे. हेच मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देखील करू इच्छितो. तुमचे काही डाऊट असेल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की क्लिअर करेल. खाली कमेंट बॉक्स आहे, मी बघतो. प्रत्येक मेसेजला रिप्लाय, कमेंटला रिप्लाय करायचा हे असतो माझा प्रयत्न असतो. पण बरेचसे निगेटिव्ह येतात, बरेचसे पॉझिटिव्ह येतात. प्रत्येकाला मी उत्तर द्यायचा माझ्या चांगल्या भाषेमध्ये प्रयत्न करत असतो. यानंतर देखील तुमचं काही डाऊट असेल खाली कमेंटमध्ये मांडा. पुन्हा एकदा आपण 2-4 दिवसांनी किंवा या वीक नंतर काही माहिती आली तर व्हिडिओ बनवू. माहिती नाही जरी आली तरी पुढचं प्लॅनिंग कसं असेल यावरती आपण व्हिडिओ बनवू मित्रांनो. तुम्ही एवढ्या एकाग्र चित्तेने हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. लवकरच आपण भेटूयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.